मला रुकवत वाजत गाजत युवाय बसलाय मूल पाजत येईन बसल्या रताळ बाजत आल्याला रुकवत चकळत बोकळत आमची वंजी शिकत शिरली पाटक्या वाकळत तर आहे त्या का आजच्या जनरेशनला डीजे माहिती आहे. कोणतेही लग्न समारंभ असो किंवा इतर समारंभ असो, डीजे हा असलाच पाहिजे. पण लग्नातल्या ओव्या, रुकवत, पारंपरिक गाणी हे तुम्हाला माहिती आहेत का, जी या वयातल्या आजींनी आयुष्यभर जपली आहेत. ती परंपरा आता हळूहळू हरवत चालली आहे. आशीवर माई वर बाप वे बाप सीना दोघाची सारयकी वे सारयकी सीना दोघाची सारयकी वे सारयकी आशीवर माई वर बाप वे बाप आशीवर माई वर बाप वे बाप सीना दोघाची सारयकी वे सारयकी. आजच्या लग्नात डीजेचा आवाज असतो, पण एक काळ असा होता जेव्हा गावातील आजींच्या ओव्यांनी, गाण्यांनी संपूर्ण लग्न जागं व्हायचं आणि तिथं लग्न आहे हे समजायचं. गेली बरम्या देवाला बोली केली बरम्या देवाची निळी बुडी त्यावर ग बसून कमळ तुडी दारी किराणा किराणा काय लोंब त्याला बाई पकार काय झोंब त्याला बाई पकार काय झोंब मुरली वाजावर बजाव मुरली वाल्या साईबाई कानाडी नाव मांडला साईबाई कानाडी नाव मांडला डाव मांडला गोकुळाची चेंडू गेला पताळा तिरभवनाची चेंडू गेला पताळा तिरभवनाची. आज या गाणं म्हणणाऱ्या महिला 60 ते 80 वर्षाच्या आहेत आणि कदाचित ही शेवटची पिढी असेल ज्यांना या ओव्या आणि गाणी अजूनही पाठ आहेत. देवाच्या दारी एवढ्या मांडवाच्या दारी रुक्मिणी निघाली पाण्याला धुईवर गागर चंद्र भागला रुक्मिणी निघाली पाण्याला धुईवर गागर चंद्र भागला. खेडेगावात लग्नात एक रंजकता वेगळी असते, ती म्हणजे आता लग्नाच्या आदल्या दिवशीची जी काही धावपळ असते ती चालू आहे. इथं लग्नाचा मंडप सजवायचं काम चालू आहे. उद्या इथं लग्न आहे आणि हे जे लग्न आहे ते माझ्या मावस भावाचं आहे आणि या सगळ्या माझ्या आजी आहेत. त्यामुळे विचारूया त्यांना, आज्यांना. आमचा गोतोळा खूप मोठा आहे ना. नाव माझं सारजाबाई शंकर बजबळकर. भसबळकर. आता तुमचं वय काय अंदाज? 80 आहे. 80 वय आहे. हा. मग 80 वय आहे तरी मगाशी तुम्ही आवाज बघितला कसा खणखणीत आवाज होता. हा, मग ते आवाज असा माझा 80 वर्षाचाच आहे. 80 वर्ष असताना असा आवाज आहे. होय. आशेवर माईवर बाप वे बाप सीना दोघाची कवयळी वे कवयळी. तुमची शाळा किती झाल्या सांगा? शाळा काय शिकलो नाही. काय शिकलं नाही नाही शिकता एवढी येते. तरी मी तुम्ही एवढे गाणी म्हणताय. होय एवढी येते. तुमच्या ध्यानात कसं काय राहते? सगळं आठवण राहते पाक. ध्यानात राहते. होय. माझं सव आहे काशीनाथ आटपडकर आणि माझ्या मनाचं शिक्षण गाऊन मी गाणं म्हणते. मी काय कुणाचं ऐकून गाणं म्हणत नाही. आता ह्यातले तुमच्या बहिणी कोणत्या कुठले? माझे बहिणी 1 2 3 आणि 4 अजून दोन आहेत तकडं. बहिणी किती आहे? बहिणी किती आहे? मला 7 जणी बहिणी आहेत त्या. 7 बहिणी आहे. हो. आता त्यातल्या इथं गाणी म्हणायला 3 जण आहे आणि तुम्ही एक 4 चौघी. 4 जण गाणं म्हणाला. भाऊ तिघ. भाऊ 3 जण. भाऊ तिघ. बर. भावाचा परिवार सारा आहे. सगळं ये. आमच्या मनाचाच भाव आहे. आम्ही गाणं म्हणतोय आमच्या मनानं तयार करतोय आणि आम्ही म्हणतोय कुणाचं ऐकून घेत नाही. तुमची शाळा झाली नाही? तुमची शाळा झाली? शाळा नाही काय नाही गाण्याची शाळा आहे आमची. हा, गाण्याची शाळा आहे. बघूया आपण पुढे विचारूया. आपण पुढच्या आजींना विचार. त्यांचीच बहीण आहे. ही बहीण आहेत, हे बहीण आहेत, त्यांच्या बहीण. तुमच्या तर थोरलं कोण आहे सगळ्यात? माझ्या थोरली बहिणी ही आहे. हा, ही आहे. ही थोरली बहीण आहे. बरं आपण त्यांना पण विचारूया. आशीवर माईवर बाप वे बाप सीन दोघाची कवयळी वे कवयळी सीन दोघाची कवयळी वे कवयळी. बयाबाई रामचंद्र शिंदे भाच्याच्या मुलं गणला आल्या. बर बर. हा, मग म्हणून मी गाणी गाते. मला आवड आहे गाण्याची.
तुमचा आवाज लय कणकेबाज होता, तुम्ही गाणी बिनी एवढी म्हणली, शाळा झाली ना तुमची? कुठली शाळा? आमचा आईबा मेंढरा राखायला होतो. मेंढरा शाळा नाही काय नाही, मेंढरा माग उभ्या, मेंढरा माग गाणी. मेंढरा मागे बी तार सूर तुम्ही चांगला लावलाय की. तुम्हाला एक रुपवत घालून म्हणू व्हायचं. म्हणा 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 हा म्हणा हा म्हणा. आला आलं रुपवत, मांडवळदारी, हातरून हातरलं, कांबरून कांबरलं, उशाला उसउशी, इन निजली बावल्यापाशी, पसरलं पाय पुण्यात, उजडलं मुंबई ठाण्यात, मुंबई ठाण्यात चिरबंदी वाडा, बसा घेतला घोडा, घोड्याची चाल हलकी, बसा घेतली पालखी, इने दिली मांडी, पालखीची मोडली दांडी, युवाने केला मनात विचार, आणला पेरंगावचं सुतार, सुताराची मोडली तासणी, गेली लालवाड्याला बातमी, लालवाड्याचा नाका, इंडला लागल्या भुका, 12 पायल्याची कणिक मापा, 12 पायल्या कणकी झाली न्यारी, गाला ममादेवीला प्यारी, ममादेवी किनारी जुंदळे झूट, 1.25 मनाची बूट, गाला ममईवाला वर्दी, ममईवाल्या केली फिरात, वाळकी शहरात, वाळकी शहराकडे आली गाडी, इन बसली लाडी, चिरमुर खाती तर मन आठवते, पाणी पिते तर पक्काला आठवते, पलंगावर झोपते तर सुसरम पसारते, हळद कोकुली तर मर्याय सरकते, युवाय म्हणतो असं लोड बघून माझी छत्ती तरकली. एवढं तुमच्या ध्यानात आहे? अजून एक म्हणते, अजून एक आहे, आहे दिसून नाही होते. मांडवया दारी लुगड्याची घडी, लुगड्या घडीला धडीनं फिडी, इकडे कॅमेराकडे बघा. हिने ठुलू चाकरीचं गडी, चाकरी या गड्याला उसना पूस, घराला लागली घुस, घुशीन दिली लात, हिनेच पाडले 2 दात, दाताला रगत ना फागात, इन म्हणते देवाच्या भागात, देवाच्या भक्ताला पूजाना पुत्री, हिने पाळली कुलुंगी कुत्री, कुलुंगी कुत्रीला ठाणू ना पिणं, युवायन लावलं डपाचं गाणं, डपाच्या गाण्याला गळा ना वळा, हिने वाचला मोठ्याला डोळा, मोठ्याला डोळ्याला पापणी ना पिपणी, युवाय मागतोय उडदाची कापणी, उडदाच्या कापणीला चव ना धव, इन म्हणती माझ्या उतरणी नऊ, उतरणीला तोंड ना फोंड, इन म्हणत्या बुगड्याची बोंड, बुगड्या या बोंडाला मोती ना पोती, नवरा नवरी चंदरच होती. एवढं जरात कवा ठेवले अहो या मेंढरा माग, मेंढरा मागे एवढं. ही रचलं कोणी? ही रचलं कोणी? अहो आम्हीच स्वतःच रचलं. ऐकलं नाही कोणाचं काय नाही. बर बर बर. हा. तुमचं तुम्ही आठवलं, तुमचं तुम्ही म्हणलं, रचलंय म्हणलं, मला पण म्हणत्या होय म्हणताय. हा. आवाजच कसा आहे खणखणीत. वय किती आहे तुमचं? वय किती? माझं असं 60च्या वर गेलं, 17 आहे. 17 आहे, 17. आता तुम्ही शेतात काम बिम करताय? होय, शेरडाय दे, हा. आणि मसराय दे, बर. आणि एक गाय आहे, हा. आणि त्यांच्या माग मी गाणी म्हणते वेळभर, त्यांच्या मागे भजन म्हणत्या, भजन म्हणून दाव. म्हणा म्हणा म्हणा, तुम्ही भजन देखील म्हणा. राम कृष्ण हरी. माईक लावतो. हा म्हणा, हा म्हणा. धन देवा तुझे करणी, नारळाच्या ते पाणी, धन देवा तुझे करणी, नारळाच्या ते पाणी, मऊ माशा चे गोंगान, मऊ माशा चे गोंगान, मधी मदा चे ठिवाण, मधी मदा चे ठिवाण, धन्य देवा तुझे करणी, नारळाच्या ते पाणी, धन्य देवा तुझे करणी, अरे नारळाच्या ते पाणी, तू का म्हणे ऐशी मासी, तू का म्हणे ऐशी मासी, उडी घाली मधापशी, उडी घाली मधापशी, अरे धन्य देवा तुझे करणी, नारळाच्या ते पाणी, धन्य देवा तुझे करणी, नारळाच्या ते पाणी. जय जय राम कृष्ण हरी. या महिलांनी कधी शाळा पाहिली नाही, पण हजारो ओव्या, गाणी त्यांच्या आजही स्मरणात आहेत. कारण ती फक्त गाणी नाहीत, ती त्यांच्या आयुष्याची आठवण आहे. माझं नाव फुलाबाई, पूर्ण सांगा. विठोबा नरळे. नरळे. बर. हा. वय किती आहे तुमचं? वय मस्त आहे, शिकडी गेले 80 पर झालंय म्हणा. आले. तुम्ही चालायला मग अशी येत नव्हतं, तरी बी गाणी ऐकल्यावर गावाने आवाज ऐकल्यावर तुम्ही आला देत ना. आली की
आली की झटक्यानं आली गाडी- आज घर वड्या पड्याला येतं. माझी आई म्हणत होती त्याचा पादाऱ्याचा गुरा माग आम्हाला शाळा का शिक्षण मग शाळा आहे तुमची कुठली कोणी शिकलं नाही शाळा नाही फिळा नाही का आम्ही शाळेच्या मागू बी गेलो नाही. आता मगाशी तुम्ही मगाशी अर्थ सांगाल हा हा नामदेवाय लग्नाचा अर्थ होता मगाशी सांगाल मग सांगितलेला अर्थ कळणाऱ्याला कळतोय आणि कळत नाही त्याला काय कळत नाही म्हणून त्याची मुलगाडून सांगितलं आघाडी बेदरातून पिछाडी पंढर शेंडा बेदरातून बुडका पंढरपुरात बर बर इथनं वराड नेलं पांडुरंगानं पांडुरंगाने इथनं वराड नेलत हा नामदेवाय लग्नाला बर म्हणून ती 3 माणसाचं उदाहरण आहे. हा आधी 3 गेली का लग्नाला हा ती वाय हसायला लागला त्यातला बर 3च माणसं आली ती हा. म्हणून ही वराडाची मात केली पांढराकानं. हा, मग धान्य शिदा पोचू पुन्हा उंदरा बांधराला बी सांगितलं हा या बाबानु खावा तुम्हाला काय खायची याच बळ बघायचं आहे. म्हणून त्या अर्थ गीताचा अर्थ या नंदाशी माझ्या मी शिकवला. हा. हा तुम्ही आता ह्यांना शिकवला हा तुम्हाला कोणी शिकवलं माझी मी शिकली माझी मी या नंदा बाळा मळ्यात काम करताना माझी आई लय द्यादी होती. बर माझी आईच मी सारं पाक शिकली. दोघीच बांधलं सगळं चांगलं आहे सगळं एका बरं, दोन बरं. शिकली आम्ही आपली आणि आणि एक रुकवत म्हणून धावती हा रुकवत म्हणा तेवढंच म्हणते साल्या आधी पाला नवरा नवरीचा जलम झाला खरं ग लटक पसा बरम्याला बरम्यान सांगितली काचबंदी आणि गंगा जमना डेर दोन्ही चंदन किसण्यात जळा नागिन नारायण जाळ मोत्या पोळ्याची फणी आमच्या इनिवाय नाल्या कुकूवरलं चौकोनी काजळलेल्या राती त्यांचं इवाय आमचं पती ती गेले इंद्रसभेला इंद्रसभेसनं आणल्या ऐरावती पोती गंधारी बसून रामचंद्राला पुसून घ्या तुम्ही घ्या चिता साहेबीचा रुकवत घ्या ह्या सस्ताराचा अनुभव सांगून द्या आणि मांडवात या. आमच्याकडे आलं मांडवात या बघा आला रुकवत मांडवाच्या दारी उसाच्या धाजा हिवाय मेळला कोकणचा राजा नवरा म्हणतो नवरी कुठं नवरी आंब्याच्या बनी कुरुली म्हणती बाय मी शानी कुरुली म्हणती बाय मी इकली हाना वरमाल्या चिपली वरमाय म्हणती मी नवऱ्याची माता द्या वराडकऱ्याला लाता वराडकरी म्हणतात आम्ही सुकाची पाखरे घ्या वाजत्रे धोतर वाजत्री म्हणतात आम्ही मजच गडी उपडा मधवरती दाढी मधुवरती म्हणतात आम्ही काय केलं कशात वाकडं घाला बटाय पाठीत लाकडं बट म्हणतो आम्ही लिहतो 12 तातडी काढा ही निवायाची कातडी ही निवाय म्हणतो आम्ही काय केलं लाल दार्जीनं आलं जागा जोगा बघून मुलीला तिथं आता आहे बघा सगळेजण तिचा पदुरा धर्माळ्याचा धर्मावाड्याचा काही तिच्या या बंधवाचा साठी मैत्र करमाळ्याचा करमावाड्याचा दाजी बाबा निरा कंठीचा हिरा मोठ्याचा तुरा साजरी सया दिवाणी बया गोरा साहेब बुद्धी बळकट पोडला गाठ आगन गाडीला केल्या वाट दुरीच्या नीट पारुबाई तुकाराम गिरडे तिकडे तोंड करा कॅमेऱ्याकडे आला रुकवत वाजत गाजत युवाय बसलाय मूल पाजत येईन बसल्या रताळ बाजत म्हणा आला रुकवत शिकिलो ते दे आला रुकत रुकतवर शिकिलो ते दे येणी जेव्हा त्याला मांजर जमते दे आम्हाला का ठावा आल्या गेले सांगते दे आला रुकवत आळ राखज नीट बसा येणी बाई लुगडं लोकांचं आला रुकवत रुकतवर ती पोर सांगत आली तुमचीच पोर आम्हाला कमी कामडावर आम्ही सभा मार्ग आल्याला रुकवत चकळत बोकळत आमची वंजी शिकत शिरली पाटक्या वाकडत आता वाकला तर हाय त्या का आला रुकवत खडकानी हिनीला हुंदडली रेडकानी तमाशा केला बेडकानी आम्हाला रुकवत पारुईन म्हणत्या साडी चोळी नको मला इजारण पोट आता कस करायचं सांगा आला रुकवत ही काय किस्सा नाही नसलं तर दोघी तसंच बसा
भाच्या माझ्या राघोबाला वय बाला वर बापाला दिट झाली वय दिट झाली वर बापाला दिट झाली वय दिट झाली भाच्या माझ्या राघोबाला वे बाला रे बापाला दिट झाली वे दिट झाली रे बापाला दिट झाली वे दिट झाली आज वर माई वर बाप वय बाप दोन्ही बसली नायाला वय नायाला दोन्ही बसली नायाला वय नायाला माझं नाव रुक्मिणी शिवाजी नरळे. बरं तुम्ही मग अशी गाणं वगैरे यांच्या संग म्हणला ही माझ्या मावशी आहे त्या. सगळ्या मावशीच्या ह्या सगळ्या मावशी आहेत, ही सासू आहे. ही मी बरं. सासू आहे. मग तुम्ही गाणं कुठे शिकला मावशांपाशी येऊन मावशी पशीच तुम्हाला आवड आहे कर तुम्ही यांच्या संग बसताय गाणे बिणे म्हणताय पहिल्यापासून मावशापाशी बसायचं सवय मला. बरं. तुमची शाळा झाली नाही नाही शाळा शाळा झाली नाही शाळा गेली नाही शाळा बाण आई बाण मारलं गाणी जी तुम्ही म्हणताय लग्नात त्याला काय म्हणते नेमकं काय म्हणते आवाज मोठी म्हणून म्हणायचंय. आवाज की नवरा नवरीचा उद्धार वर मायचा उद्धार वर बापाचा उद्धार कुठं कारांचा वाजत रे पक्ष आम्ही उधार करत असतो तर आमच्या घरी लगी नाही हा. म्हणते ती आज सकाळ किती लोक म्हणले असते होय, होय. बाबा लग्न देवा धर्माची म्हणते ती. हा, हा. देवा धर्माची गाणी असतील बाबाला देवाचं गाणं येत नाही हा. स्वयंपाक करत असेल तर पिक्चरचं गाणं म्हणते नसते आम्ही तसं नाही आम्हाला नऊवारी लुगडी लागते हा. जोळ्या लागते त्या आम्ही बी नसतो की पण हा पण ती पिक्चरची गाणी बिनी 5,000 लुगडून 700 चूळ लागते आहे का आता? लावा वेगळं असं म्हण गव्हाला मेडी लावून वडायाच्या गे वडायाच्या मेडी लावाया वडाया मेडी लावून वडाच्या मेडी लावून म्हणा तुमचं तुम्ही झाला आम्हाला का म्हणून देताय तुम्ही म्हणा आम्ही आहे तुमच्या माग नाही तुमचा विसरू कसा चालतो माझा जास्त साडी तिचा पदुरा दुर्माळ्याचा दुर्मावाड्याचा माझं शोभा शंकर होळकर माझ्या आईची गाणी म्हणत्याला शिकून मी माझ्या मावशाला म्हणत्यालेच ऐकून मी गाणं म्हणते त्यांच्यासोबत तुम्ही सूर लावला होता धरला होता म्हणजे आवड आहे तुम्हाला मला आवड आहे गाण्याची आवड आहे देवाची आवड आहे गोतळा मोजला तरी मोजता येत नाही एवढा गोतळा मोठा आहे मग या गोतळा आम्ही जर कारण असलं काय असलं तरी आमच्या मावश्या आमच्या आई आमच्या बहिणी हे सगळं गोतळ एकत्र येऊन ही आम्हाला त्यांच्याकडून अनुभव मिळतोय धाव धाव रे टो माझा संसार बुडविला धाव धाव रे टो माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला या बाई पुण्याच्या रानात तत काय दिसती पाकर वाळू मामाची लेकर दिसती पाकर वाळू मामाची लेकर या बाई पुण्याच्या रानात तत काय दिसत बोल बोल दिसत गोल गोल वाळू मामाचा लडवाल दिसत गोल गोल वाळू मामाचा लडवाल या बाई पुण्याच्या रानात बाई दिसत पांढर वाळू मामाची मेंढर दिसत पांढर वाळू मामाची मेंढर पुण्याच्या रानात दिसत पांढर वाळू मामाची मेंढर दिसत पांढर वाळू मामाची मेंढर या का पुण्याच्या रानात दिसत गोरबोल दिसत गोरबोल वाळू मामाचा लडवाल
याक लिंबाची हालत गेली बर म्यागे देवाला बोली केली बर म्यागे देवाची निळी गोडी त्यावर ग बसून कमळा थोडी गाडी गिराला त्याला बाई मकर काय झोंबर त्याला बाई मकर काय झोंबर मुरली बजाव रे बजाव मुरली बजाव साई गाणारी रामांड साई गाणारी रामांड रामांडला तुमच्या मताची रघुनाथी तुमच्या मताची रघुनाथी मुरली बजाव रे बजाव मुरली वाऱ्या साई गाणारी रामांडला साई गाणारी रामांडला रामांडला मांडला गोकुळाची चंद्रगड मताची रघुनाथी आज मांडवी वाच्या दारीवर लावून लळा गंध केसरी लाईटिळावर पांडुरंग गंध केसरी लाईटिळावर पांडुरंग त्यांना म्हणायचं सत्वराचा नवईलावर अगं परण्या निघाला झाडी करे गंध केसरीला लावून टिळा लावून टिळा गंध केसरी पांडुरंग परण्या निघाला झाडी तनव सया पाच्याच्या माडीत लावून लळा लावून वलळा कानी कुंडल मोत्याच्या माळा गंध केसरी टिळाव पांडुरंग म्हणा तुम्ही तर म्हणा तुमचं ऐकू भांडण मांडवी वाच्या दारी दिसावर माई देवावानी वर माई देवावानी 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 कदाचित काही वर्षांनी लग्नात डीजे राहील, लाईट्स राहतील, अजूनही बरंच काही येईल, पण या ओव्या ऐकायला मिळणार नाही. म्हणूनच ही परंपरा जिवंत राहावी यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न. आपल्या गावातील अजूनही अशा ओव्या गाणी म्हणणाऱ्या आजी असतील तर व्हिडिओ नक्की जतन करून ठेवा. तुम्ही बघू शकता लग्नात असे असते आपल्या गावाकडल्या लग्नात धमाल, आणि अशा असतात आमच्या ह्या आजी आहेत सगळ्या. आणि आज्यांची जी गाण्यांची स्टोरी होती ती त्यांनी सगळी सांगितलं. यांचं शिक्षण काही झालेलं नाही तरी सुद्धा त्यांना गाणी स्वतः रचतात आणि स्वतः त्यांनी म्हटले जे काय म्हणतात मेंढरा मागे जनावर मागे त्यांनी गाणी शिकले ती कशी शिकलेत हा आपण पुढल्या एपिसोड मध्ये नक्कीच पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.